इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 7 न्यूट्रिशन अँड डाएट इज विटॅमिन्स. विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स म्हणजेच जलविद्राव्य जीवनसत्वे म्हणजेच पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे. विटॅमिन बी अँड विटॅमिन सी डिझॉल्व्स इझिली इन वॉटर म्हणजे बी व सी जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळतात. सो दे आर कॉल्ड वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आणि म्हणूनच त्या जीवनसत्वांना जलविद्राव्य जीवनसत्वे म्हणतात म्हणजेच ती जलविद्राव्य आहेत. दे आर थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू द वॉटर इन स्वीट अँड युरिन. आता ती आहेत ती लघवी घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात. हेन्स अ रेग्युलर सप्लाय ऑफ दीज विटॅमिन्स इज इसेन्शियल आणि म्हणूनच त्यांचा सतत पुरवठा होणे गरजेचे असते. म्हणजेच थोडक्यात आपल्या शरीरामध्ये बी व सी ही जीवनसत्वे आहेत ती पाण्यामध्ये विरघळतात आणि म्हणून ती जलविद्राव्य आहेत आणि घाम आणि लघवी यांच्या ही यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात आणि म्हणूनच त्यांचा सतत पुरवठा होणं गरजेचं असतं. B1, B2, B3, B6, B9 and B12 are the important types of vitamins B. तर B1, B2, B3, B6, B9 व B12 हे जीवनसत्वे महत्त्वाचे प्रकार आहेत. नेक्स्ट वॉटर इनसोल्युबल विटॅमिन्स. इनसोल्युबल म्हणजे अविद्राव्य, जल अविद्राव्य जीवनसत्वे. These vitamins are insoluble in water but are soluble in fatty substances. म्हणजेच ही जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाहीत, ती स्निग्ध पदार्थात म्हणजे शरीरातील मेदात विरघळतात. फॅटी सबस्टन्सेस म्हणजेच स्निग्ध पदार्थ. दे गेट स्टोर्ड इन द बॉडी. त्यांचा शरीरामध्ये काय होतो साठा होत असतो. विटॅमिन्स ए, डी, ई अँड के आर फॅट सोल्युबल विटॅमिन्स. तर ए, डी, ई, के ही जल अविद्राव्य जीवनसत्वे आहेत. आता इथं जीवनसत्व आहेत ती कोणती आहेत? वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आणि वॉटर इनसोल्युबल विटॅमिन्स. जी पाण्यामध्ये विरघळतात त्यांना वॉटर सोल्युबल विटॅमिन्स म्हणतात आणि जी पाण्यामध्ये अविद्राव्य आहेत त्यांना वॉटर इनसोल्युबल विटॅमिन्स असं म्हणतात. नेक्स्ट जीवनसत्वे स्त्रोत व कार्ये. कोणकोणती जीवनसत्वे आहेत? म्हणजेच विटॅमिन्स आहेत आणि त्यांचे उपयोग म्हणजे हेल्प आणि सोर्सेस म्हणजे स्त्रोत कुठून मिळतात आणि डिफिशियन्सी डिसीजेस म्हणजे त्यांच्या अभावाने होणारे विकार. फर्स्ट विटॅमिन ए जीवनसत्व ए प्रोटेक्ट्स आईज म्हणजेच काय डोळ्यांचे रक्षण करण्याकरता त्यांचा उपयोग होतो. हेल्प्स टू कीप स्किन त्वचेचे सुद्धा संरक्षणासाठी. बोन्स अँड टीथ हेल्दी दात हाडे निरोगी राखणे यासाठी विटॅमिन हे अतिशय ते राखण्यासाठी विटॅमिन ए ची मदत होत असते. सोर्सेस म्हणजे स्त्रोत. कॅरट म्हणजे गाजर, मिल्क, बटर, डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स गाजर, दूध, लोणी तसंच गडद हिरव्या भाज्या. स्वीट पोटॅटोज म्हणजेच काय रताळे. डीप येलो फ्रूट्स गडद पिवळ्या रंगाची फळे अँड व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या. याच्यामधून आपल्याला विटॅमिन्स ए भरपूर प्रमाणामध्ये मिळतात. डिफिशियन्सी डिसीजेस नाईट ब्लाइंडनेस म्हणजेच त्याला राथांधळेपणा म्हणतात म्हणजे कमी उजेडात पाहू न शकणे, अंधत्व, झिरोडर्मा. नेक्स्ट विटॅमिन इज B1 हेल्प्स इन प्रॉपर फंक्शन्स ऑफ नर्वस अँड हार्ट. तर
चेतातंतूचे व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करते. विटॅमिन B1 ही आपली चेतातंतू व हृदयाचे कार्य नीट करण्यास मदत करते. सोर्सेस मिल्क, फिश, मीट, सेरल्स, नट्स अँड पल्सेस म्हणजेच दूध, मासे, मांस, सेरल्स म्हणजे तृणधान्ये, नट्स म्हणजे कवच फळे अँड पल्सेस म्हणजे डाळी. आणि याच्या अभावे होणारा रोग विकार कोणता आहे? बेरी म्हणजे चेतातंतूचा आजार, स्नायूंचा अशक्तपणा म्हणजे अकार्यक्षम होणे स्नायू. नेक्स्ट विटॅमिन B9 हेल्प्स इन ग्रोथ ऑफ द बॉडी, शरीराची वाढ करण्यामध्ये मदत होते. सोर्सेस डीप ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे गडद हिरव्या भाज्या, पपया आणि किवीज म्हणजे किवी हे फळ आहे, त्या फळामधून आपल्याला विटॅमिन B9 मिळते. डिफिशियन्सी डिसीजेस होणारे विकार, इम्प्रॉपर ग्रोथ म्हणजे वाढ नीट न होणे, फॉरगॉटफुलनेस, ॲनेमिया म्हणजेच त्या ठिकाणी ॲनेमिया, विसर पडणे अँड स्लो मुवमेंट्स तसेच हालचाल मंदावणे हे विकार होतात. विटॅमिन B12 फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल्स तर लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी मदत करते. सोर्सेस मीट, मिल्क प्रोडक्ट्स दुग्धजन्य पदार्थ आणि मांस याच्यामधून B12 विटॅमिन मिळते. होणारे विकार कोणते? डिफिशियन्सी डिसीजेस, ॲनेमिया. नेक्स्ट विटॅमिन C here helps in protects body tissues, formation of collagen, a protein essential for gums, teeth, bones and skin. जे शरीराच्या ऊतींचे रक्षण करणे, हिरड्या, दात, हाडे, त्वचा यासाठी आवश्यक असे कोलॅजिन हे प्रथिन तयार करणे. अँड देअर सोर्सेस आमला म्हणजेच आवळा, किवी, ऑरेंजेस, संत्री अँड फ्रूट्स म्हणजे इतर, अदर सायट्रस क्युबेज म्हणजे लिंबू वर्गीय फळे, टोमॅटोज, ग्रीन लिपी व्हेजिटेबल्स टोमॅटो आणि हिरव्या पालेभाज्या. अँड डिफिशियन्सी डिसीजेस स्कर्वी, ब्लिडिंग ऑफ गम्स, थायरॉइड, malfunctions, डेली इन हिलिंग ऑफ वाउंड्स. स्कर्वी म्हणजे हिरड्यामधून रक्तस्राव होणे, गलग्रंथी सुजणे, जखमा लवकर बऱ्या न होणे. जर विटॅमिन C आपल्या शरीरामध्ये त्याची कमतरता, याचा अभाव जर भासला तर इत्यादी विकार आपल्याला होऊ शकतात. नेक्स्ट विटॅमिन D हिअर हेल्प्स इन ॲब्झॉर्ब्स कॅल्शियम अँड फॉस्फरस फॉर हेल्दी बोन्स अँड टीथ म्हणजेच दात व हाडे निरोगी राहण्यासाठी पुरेसे कॅल्शियम व फॉस्फरस अन्नातून शोषून घेणे. हिअर सोर्सेस एक्सपोजर टू सनलाइट, विटॅमिन D इज मेड in the human body from some substances in milk, fish, eggs and butter. Exposure to sunlight म्हणजे सूर्यप्रकाशामुळे, तसंच विटॅमिन D इज मेड इन द ह्युमन बॉडी फ्रॉम सम सबस्टन्सेस म्हणजे काही पदार्थ आहेत की त्या पदार्थामधून सुद्धा आपल्याला विटॅमिन D मिळू शकतं. जसं काही त्या ठिकाणी दूध आहे, त्यानंतर मासे आहेत, अंडी आणि लोणी याच्यापासून आपल्या शरीरामध्ये या ठिकाणी विटॅमिन D म्हणजे जीवनसत्व D तयार होते. यार डिफिशियन्सी डिसीजेस रिकेट्स, रिकेट्स म्हणजे मुडदूस, सॉफ्टनिंग ऑफ द बोन्स म्हणजे हाडे मऊ होणे, कॉझिंग पेन अँड फ्रॅक्चर्स त्यामुळे वेदना होणे, हाड मोडणे. नेक्स्ट विटॅमिन E, ई जीवनसत्व here helps in smooth functioning of metabolism inside the cells reproduction. here पेशीमध्ये चयापचय क्रिया, मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय,
तर पेशीमध्ये चयापचय क्रिया सुरळीत होणे, मेंटेनिंग इफिशियन्सी ऑफ मसल सेल्स, तसेच पुनरुत्पादन आणि स्नायू पेशींना कार्यक्षम राखणे हे कार्य जीवनसत्व ई करत असते. सोर्सेस: फीट जर्म म्हणजे तृणांकुर, ग्रीन लिपी व्हेजिटेबल्स हिरव्या पालेभाज्या, टेंडर लीव्ज कोवळी पालवी, व्हेजिटेबल ऑइल वनस्पतीजन्य तेल. डिफिशियन्सी डिसीजेस: वीक मसल्स म्हणजे स्नायूमध्ये कमकुवतपणा येणे, ऑब्स्ट्रक्शन इन रिप्रोडक्शन, स्किन डिसऑर्डर्स म्हणजे प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण होणे तसेच त्वचा विकार होणे. विटॅमिन के हेल्प्स इन क्लोटिंग ऑफ ब्लड म्हणजे रक्त साकळण्यास मदत करते. आता सोर्सेस कशा आहेत ज्यापासून आपल्याला विटॅमिन के मिळू शकतं? ग्रीन लिपी व्हेजिटेबल्स म्हणजेच हिरव्या पालेभाज्या, ग्रीन कॅबेज म्हणजे कॅबेज, ब्रोकोली म्हणजेच ब्रोकोली हिरवी कोबी, स्प्राउटेड पल्सेस येलो ऑफ एग्ज मोड आलेली कडधान्ये आणि अंड्याचा पिवळा भाग. डिफिशियन्सी डिसीजेस: एक्सेसिव्ह ब्लिडिंग आफ्टर अँड इंजुरी म्हणजे इजा झाल्यास फार रक्तस्राव होणे. These are the vitamins and helps in and the sources and deficiency diseases. आता या सगळ्यामधून आपल्या असं लक्षात येतं की थोडक्यात आपण आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या म्हणा, फळे म्हणा, पल्सेस, डाळी यांचा आपल्या आहारामध्ये आपण समावेश करणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट, इन द पास्ट Casimir Funk was a scientist who belonged to Poland in Europe. In a scientific article, he read that people who ate brown rice were less likely to get beriberi than those who ate fully milled rice. आता बघा, कश्मीर फंक हे युरोपमधील पोलंड या देशातील वैज्ञानिक. बेरीबेरी हा विकार आहे तो सडलेला म्हणजे शीतावरचे आवरण काढलेला तांदूळ खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता असते असे त्यांनी एका वैज्ञानिक लेखात वाचले. ही वॉज एबल टू आयडेंटिफाय अँड आयसोलेट द सबस्टन्स विच प्रिव्हेंट्स दिस डिसीजेस. ही नेम्ड इट विटॅमिन. He also proposed that other disorders like scurvy, pellagra, and rickets were also caused by a deficiency of various vitamins. म्हणजे ज्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळाले. त्याला त्यांनी जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन हे नाव दिले. आता स्कर्वी इथं फिगरमध्ये आकृतीमध्ये या पिक्चरमध्ये दाखवलेला आहे स्कर्वी हा विकार कसा असतो. त्यानंतर रिकेट्स म्हणजे मुडदूस आणि त्यानंतर गॉयटर म्हणजे गलगंड. तर स्कर्वी, पेलॅग्रा, मुडदूस हे विकार ही विविध जीवनसत्वांच्या अभावामुळे होत असल्याचे त्यांनीच मांडले. प्रोबायोटिक्स. Probiotic. You know that the useful microorganisms which convert milk into yogurt are present in yogurt and in buttermilk. बघा, दुधाचे दही करणारे लाभदायक सूक्ष्मजीव दह्यात ताकात असतात हे तुम्हाला माहीत आहे. They are called प्रोबायोटिक्स. अशा लाभदायक सूक्ष्मजीवांना प्रोबायोटिक असं म्हणतात. लॅक्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स रिसाइड इन अवर इंटेस्टाईन. अनेक प्रकारचे प्रोबायोटिक सूक्ष्मजीव लाखोंच्या संख्येने आपल्या आतड्याच्या
आत राहत असतात. देअर प्रेझेन्स इन सच लार्ज नंबर्स इज इसेन्शियल फॉर आवर हेल्थ. आणि ते पुरेशा संख्येने तेथे राहणे आपल्या आरोग्यासाठी ते गरजेचं आहे. हेन्स टू मेंटेन देम इन आवर बॉडी वी शुड इन्क्लूड प्रोबायोटिक्स सच ॲज योगर्ट अँड बटर मिल्क इन आवर डेली डाएट. आता दही, ताक, बटर मिल्क म्हणजे ताक, योगर्ट म्हणजे दही, दही, ताक असे प्रोबायोटिक अन्नपदार्थ अधूनमधून घेत राहणे महत्त्वाचे आहे. When we suffer from loose motions and vomiting, we throw out microorganism along with intestinal water. म्हणजे जुलाब, उलट्या झाल्या की आतड्यातील पाण्याबरोबर सूक्ष्मजीव ही बाहेर टाकले जातात. Some medicines can also kill them. काही औषधामुळेही ते नष्ट होतात. Therefore, we need to take extra yogurt, buttermilk to restore their numbers. आणि मग त्यांची संख्या ही पूर्ववत करण्यासाठी अधिक आपण ताक, दही घ्यायला हवे. म्हणजेच आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये ताक, दही यांचा समावेश करणं गरजेचं आहे. अ बॅलेन्स्ड डाएट म्हणजेच काय, संतुलित आहार. इथं आपल्याला एक पिरॅमिड चार्ट दाखवलेला आहे बघा संतुलित आहाराचा. All that we consume during the day is together called our diet. A diet containing adequate quantities of all nutrients is called a balanced diet. म्हणजेच आपण दिवसभरात जे अन्नपदार्थ खातो त्यांना एकत्रितपणे आहार असं म्हणतात. म्हणजे आपण दिवसभरामध्ये जे अन्नपदार्थ घेतो त्याला आपण आहार म्हणतो. सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. म्हणजे आपल्या आहारामध्ये आपण फळे, पालेभाज्या म्हणजेच प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स यांचा समावेश करून जो आहार घेतो त्या आहाराला संतुलित आहार असं म्हणतात. टू बिल्ड अ स्ट्रॉंग अँड हेल्दी बॉडी यू नीड ऑल न्यूट्रिएंट्स इन द राईट प्रपोर्शन अँड इन सफिशियंट क्वांटिटीज इन युअर डेली डाएट. तर निरोगी आणि धडधाकट शरीरासाठी सर्व पोषक तत्वांचा योग्य त्या प्रमाणात आपल्या रोजच्या आहारात समावेश असणे गरजेचे असते. सिग्निफिकन्स ऑफ अ बॅलेन्स्ड डाएट म्हणजेच आता संतुलित आहार मिळण्यासाठी काय करावे बरं. संतुलित आहार आपल्याला मिळालं तर काय काय होऊ शकतं. अँड इन्क्रीज कॅपॅसिटी टू वर्क, जेच काम करण्याची क्षमता वाढते. गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ, तर आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. इन्क्रीज्ड कॅपॅसिटी टू फाईट रेजिस्ट डिसीजेस, म्हणजे आपल्या आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. म्हणजेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हेल्प्स इन प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी, शरीराची चांगली वाढ होते. बघा इथं बॅलन्स डाएट चार्ट दिलेला आहे. इथं बघा फॅटी सबस्टन्सेस, ऑइल, घी, बटर म्हणजे स्निग्ध पदार्थ, तेल, तूप आणि लोणी. इथं दुसऱ्या टप्प्यात मिल्क प्रोडक्ट्स, मीट, फिश आणि एग्ज, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे आणि अंडी. तिसऱ्या याच्यामध्ये दिलेला आहे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, फळे व भाजीपाला. आणि लास्ट आहे सेरल्स अँड पल्सेस म्हणजे तृणधान्य व कडधान्ये. आता निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहाराव्यतिरिक्त तसेच नियमित व्यायामाचीही आवश्यकता असते. अपार्ट फ्रॉम हॅव्हिंग अ बॅलन्स्ड डाएट वी ऑल्सो नीड टू एक्सरसाइज रेग्युलरली टू कीप आवर सेल्स फिट अँड हेल्दी. म्हणजे आपल्या निरोगी शरीरासाठी आपण आहार आणि नियमित व्यायाम हे खूप गरजेचं आहे. धन्यवाद.